मामी खिरीला जरा ती साखर ज्या कमी झाली काही किंवा अहो जावई ते तुमच्यासाठी केलेलंच नाही, आम्ही आमच्यासाठी केलं होतं. खायचंय तर खा, नाही तर निघा. बैल गेला गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. अनन्या, मला तुझी एक गोष्ट लय आवडते. कोणती रे? हे आहे आपलं आईला एकच गोष्ट होती ती पण विसरली. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? मामी काय थोडासा आराम करतो मी, काय काम असलं तर सांगा बरं का, मी करतो काम. अहो जावाई हिथं झोपण्यापेक्षा दारात तरी झोपा, कमीत कमी राखण तरी करता बाहेर. ऐका ना, मला असं पिक्चर मधल्यासारखं उचलून असं अलगत उचलून नेऊन त्या ट्रॅक्टरवर बसवा ना हो. आता बिघडलीस की काय, 70 किलोची असतं आणि तुला कुठं उचलावं का पिक्चर मधल्या सारखं? जिम मध्ये 1.5 क्विंटल उचलीत आता असं लोकांना, आणि मलाच उचलायला तुम्हाला काही धाड भरली का? आज तुम्हाला जेवायलाच देणार नाही, तुमचं प्रोटीन ब्रिटीन सगळं बंद आजपासून. मजा केली, तुला उचली तो. हो, आधी तर तुम्ही लय मंदिरात जायचे, आता का जात नाही? ना आता तू मिळालीस ना. वा क्या मुस्कुराहट है. आता देवावर विश्वास उठलाय. हेलो, नमस्कार सर. नमस्कार सर, बैंक में लोन चाहिए था. बैंक में खाता है? बैंक में तो नहीं खाता सर, मैं तो घर पे खाता हूँ. लहानपणी मी काही बोलायला गेलो तर माय म्हणायची की बाळा तू चुप बैस, तू अजून लहान आहे, तुला काही कळत नाही. नंतर मग लग्न झालं तर बायको म्हणती की तुम्ही चुप बसा हो, तुम्हाला काही कळत नाही. आता म्हातारपणात मै पोरं म्हणा जाईन तुम्ही चुप बसा हो, तुम्हाला काही कळत नाही. गेला तो आता तुमचा जमाना, कधी कळणार नाही.